लक्ष देत नाही, काय वाटतं? हे गेल्या काही दिवसापासून नाही, हा 3 वर्षांचा संघर्ष चालू आहे आणि सातत्याने ही माणसं रस्त्यावर येत आहेत। यातल्या या सगळ्या महिलांशी संवाद साधल्यावर कुणाचे फ्लॅट्स आता कर्जाचे हप्ते न गेल्यामुळे ते फ्लॅट्सला नोटिसा लागल्या आहेत। कित्येकांच्या मुलांना शाळेतून काढून साध्या शाळेमध्ये टाकण्याची वेळ आली। म्हणजे नुसता कामगारांचा प्रश्न नाही, तर त्यांच्यावर अवलंबून असलेल्या त्यांच्या सगळ्या कुटुंबांना सुद्धा आता रस्त्यावर आलेली आहे, अशी परिस्थिती आहे। या संदर्भात सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते असताना त्यांनी स्वतः पत्र लिहिलं होतं की हा प्रश्न मार्गी लावा। मला वाटतं की 4 महिन्यानंतर सत्तांतर झाल्यावर आता जर तेच सत्तास्थानी असतील आणि केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे जर आज त्यांची सत्ता असेल तर निश्चितपणे देवेंद्रजींनी हा प्रश्न आता मार्गी लावला पाहिजे। आणि नवीन झालेले पालकमंत्री सन्माननीय अजितदादांना सुद्धा आमची विनंती असेल की याच्यात कुठलाही पक्षीय राजकारण किंवा श्रेयवादाचा विषय न करता या 3578 कामगार आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या 10 ते 12 हजार लोकसंख्या, या लोकसंख्येचा प्रश्न मार्गी लावावा। अन्यथा आम्ही वाट बघू। 12 तारखेला आम्ही MIDCला टाळं लावू। नवीन कंपनी येते तिथं हे कामगार शिफ्ट होऊ शकतात, आता सरकार त्याकडे गांभीर्याने पाहत नाही असं वाटतं का तुम्हाला? नाही, आम्ही तेच म्हणतोय की एकतर कुठलीही कंपनी ज्या वेळेला सुरू होते त्यावेळेला ती जो MOU देते त्यामध्ये त्यांनी स्पष्ट नमूद केलं असतं की इन केस वर्स्ट अँड वर्स्ट सिच्युएशन जर आमच्या कंपनीत काही अशा अडचणी आल्या तर आमच्या कंपनीतले जे कामगार असतील त्यांना इतर ठिकाणी रिहॅबिलिटेशन खाली पुनर्वसनाच्यासाठी म्हणून त्यांना पाठवणे ही आमची जबाबदारी असेल। आता जर संबंधित हे सगळे कामगार हुंदई कंपनी किंवा इतर काही कंपन्या ज्या आहेत ज्या तळेगाव MIDCतच स्थित आहेत, अशा कंपन्यांमधून त्यांना पुनर्वसित करून घेतलं पाहिजे, नव्याने सेवेत सामावून घेतलं पाहिजे आणि ते करू शकतात। त्यांच्या हातातली गोष्ट आहे, ही काही फार अशक्यप्राय वगैरे नाही, फक्त प्रश्न इच्छाशक्तीचा आहे। आणि जर देवेंद्रजींची खरंच इच्छाशक्ती असेल, अन्यथा जे पत्र तुम्ही विरोधी पक्षनेते म्हणून लिहिलं होतं ते कामगारांच्यासाठी नाही, फक्त तुमची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी लिहिलं होतं असा याचा अर्थ निघेल। काय सांगाल, राज ठाकरेंचं टोलचं जे आहे ते पुन्हा एकदा आले, अविनाश जाधव उपोषणाला बसले होते त्या ठिकाणी भेट दिलेली राज ठाकरे, टोलचा मुद्दा परत येते। मला असं वाटतं की आत्ताचे प्रश्न जे आहेत त्यावरून निष्कारण लक्ष भटकवून सरकारची मदत कोणी करू नये। आत्ताचा जो बर्निंग इश्यू आहे तो इथल्या कामगारांचा प्रश्न तर आहेच आहे, परंतु एकूण राज्याची आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर गेलेली आहे। अगदी म्हणजे आत्ता मी जळगावची पण माहिती घेते, ससूनमधले तर अजून काहीतरी वेगळंच चित्र आहे, नाशिकमध्ये पण अशीच परिस्थिती आहे। हे सगळं पाहता आरोग्य व्यवस्थेचं काय झालं, मागच्या 1 वर्षभरातलं हाफकिनचं 226 कोटीचं देयक बिल जर आरोग्यमंत्र्यांनी त्याच वेळेला दिलं असतं तर कदाचित त्या संबंधित रुग्णालयांना पुरेसा औषध पुरवठा झाला असता आणि हे बळी गेले नसते। शासकीय हलगर्जीपणामुळे गेलेल्या बळींची संख्या पाहता याला जबाबदार धरत आरोग्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री यांचे राजीनामे तात्काळ घेतले पाहिजे। आणि हा प्रश्न असताना उगाच काहीतरी शिळ्याकडीला ऊत आणण्यात काही अर्थ नाही। ताई, मुख्यमंत्र्यांनी जे आहे ती टोलबाबत पूर्वी याचिका दाखल केली होती, मात्र आता ती याचिका मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मागं घेतली असं देखील राज ठाकरेंनी नाही, मी असं म्हटलं ना की माझ्यासाठी आत्ता टोलचा प्रश्न नाही आहे महत्त्वाचा, माझ्यासाठीचा प्रश्न हा आरोग्याचा प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे। कारण लक्षात घ्या, जो 30 लाखाची गाडी घेऊन फिरतो तो साधारण 50 ते 70 रुपयाचा टोल भरू शकतो, त्याची पेइंग कपॅसिटी असते। मुद्दा इथल्या आरोग्य व्यवस्थेचा आहे आणि तो मुद्दा आम्हाला सोडायचा नाही, सरकारला डायव्हर्ट करू द्यायचा नाही। सरकारला मुद्दा डायव्हर्ट करण्यासाठी मदत करणाऱ्या उपकंत्राटदारांवर सुद्धा काही बोलायचं नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।